नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य बघा 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत बघा एका वर्ष चालू घडामोडीचं PDF, IMP नोट्स आणि पेपर, तर सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, वाशिष्ठी शास्त्री जोग बघा या कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या नद्या आहेत? बघा, वाशिष्ठी शास्त्री जोग बघा कोकणामधील नद्या पहा रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या त्या या ठिकाणी नद्या आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, पुणे ते महाड बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक वरंधा घाट, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, सिंहगड हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे? बघा, सिंहगड हा किल्ला पहा पुणे या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, भीमा नदीची बघा महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, भीमा नदीची बघा महाराष्ट्रामधली एकूण लांबी बघा 451 किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तापी नदीवरचं बघा हातनूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, हातनूर हे धरण पहा जळगाव या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, पानशेत बघा हे महाराष्ट्रामधलं बघा धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं? बघा, पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं? आंबी नदीवरचं या ठिकाणी धरण आहे। प्रश्न क्रमांक तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले? बघा, तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार? तोरणमाळचे पठार बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले ते पठार आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बल्लारपूर हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बल्लारपूर बघा, बल्लारपूर हा चंद्रपूर या जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक त्र्यंबकेश्वर बघा हे महाराष्ट्रामधलं ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, त्र्यंबकेश्वर बघा हे ज्योतिर्लिंग नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 10 पांडवलेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या? बघा, पांडवलेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा, पुणे या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी लेणी आहेत। प्रश्न क्रमांक बघा, काटेपूर्णा हे महाराष्ट्रामधलं बघा महत्त्वाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? काटेपूर्णा हे अभयारण्य बघा अकोला या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला कृष्णा नदीची उपनदी या ठिकाणी सांगायचं आहे। बघा, पंचगंगा ही नदी पहा कृष्णा या नदीची उपनदी आहे। प्रश्न क्रमांक बघा, राज्यपाल होण्यासाठी वयाची किती वर्ष या ठिकाणी पूर्ण आवश्यक? राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची किती वर्ष या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक आहेत? बघा, राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी 35 वर्ष या ठिकाणी पूर्ण आवश्यक आहेत। प्रश्न क्रमांक 14 पहा, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, सन 1953 या वर्षी पहा राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बंगाल प्रांतामध्ये बघा कायमदार ही पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती? बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिस या गव्हर्नर जनरलने बंगाल प्रांतामध्ये पहा कायमदार पद्धत या ठिकाणी सुरूही केली होती। प्रश्न क्रमांक 17 पहा, सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कैलास मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 18 पहा, शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे पंजाब हे राज्य देशामधलं पहिलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिमालय हा पर्वत
कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा हिमालय हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हिमालय हा पर्वत वली प्रकारचा तो या ठिकाणी पर्वत आहे। प्रश्न क्रमांक 20 पहा, भारतामध्ये बघा 100% साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणते? भारतामध्ये 100% साक्षरता असलेले राज्य कोणते राज्य आहे? प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? भारतामध्ये बघा सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नौदलावर आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा पहा, प्रश्न क्रमांक 22 पहा, नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये नैऋत्य मोसमी वारे वाहतात। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा ही लाभली? बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र सीमा या ठिकाणी लाभलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गुजरात या राज्याला सर्वाधिक लांबीची या ठिकाणी समुद्र सीमा या ठिकाणी लाभलेली आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा, आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आग्रा हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे। बघा प्रश्न क्रमांक 26 पहा, शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कर्नाटक या राज्यामध्ये आहे आणि शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प या ठिकाणी बघा कावेरी नदीवरचा तो या ठिकाणी प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराची उत्पादन होते? भारतामध्ये सर्व रबराचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा भारतामध्ये सर्वाधिक बघा रबराचं उत्पादन हे केरळ या राज्यामध्ये होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा नाही? बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 राहील आसाम या राज्याला समुद्र किनारा नाही। प्रश्न क्रमांक 30 पहा, ड्युरँड रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली सीमारेषा आहे? ड्युरँड ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधली सीमारेषा आहे? ड्युरँड ही सीमारेषा बघा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशांमध्ये बघा या ठिकाणी ड्युरँड ही सीमारेषा आहे। क्रमांक 15 पहा, मुळशी येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा मुळशी येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सेनापती बापट यांनी मुळशी येथील सत्याग्रहात नेतृत्व हे केले होते। प्रश्न क्रमांक 16 पहा, बाबू गेनूंनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मुंबई या ठिकाणी बाबू गेनू यांनी आत्मबलिदान हे दिले होते। प्रश्न क्रमांक 17 पहा, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा गांधी हे बघा दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून हजर हे राहिले होते। प्रश्न क्रमांक 18 पहा, इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? बघा इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? बघा नाना जगन्नाथ शंकर शेट्टी यांना जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान दिला होता। प्रश्न क्रमांक 20 पहा, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणती? भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ड्युरँड लाईन ही सीमारेषा बघा भारत आणि अफगाणिस्तान या 2 देशांमधली सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक 21 पहा, चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील चपराळा हे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे। बघा प्रश्न क्रमांक 22 पहा, अंदमान आणि निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा अंदमान आणि निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबार या बेटाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते? बघा, दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर दलदलयुक्त मृदा ही ताग या पिकासाठी उपयुक्त असलेली ती मृदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाविलगड बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील गाविलगड हे बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना बघा सन 1951 या वर्षी स्वतंत्र भारताची पहिली जनगणना या ठिकाणी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 27 पहा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कोकण या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही. प्रश्न क्रमांक 28 पहा, उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा, राज्यसभेच्या सभासदाची किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती असते? राज्यसभेच्या सभासदांची किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 30 वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता प्रथा नष्ट करण्यात आली? बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे? बघा, कलम 17 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मंत्रिमंडळ बघा आपल्या कामकाजाबद्दल हे लोकसभेला जबाबदार असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये पेपर हा शब्द बघा या ठिकाणी अशा प्रकारे लिहिला जातो, तर या ठिकाणी हाऊस हा शब्द पुढीलपैकी कशा प्रकारे लिहिला? बघा, या ठिकाणी एका सांकेतिक भाषेमध्ये बघा पेपर हा शब्द बघा या ठिकाणी अशा प्रकारे लिहिला जाईल, तर हाऊस हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 35 पहा, भारतीय संविधानाने जनतेला एकूण किती मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा मूलभूत हक्क या ठिकाणी बघा 6 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाच्या नावे देतात? बघा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणजे बघा UPSCचे अध्यक्ष बघा आपला राजीनामा हे राष्ट्रपतीच्या नावे देत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संविधानाचा सारांश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये दिसून येतो? बघा, भारतीय संविधानाचा सारांश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये दिसून येतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील संविधानाच्या सरनाम्यामध्ये या ठिकाणी सारांश दिसून येतो. प्रश्न क्रमांक 39 बघा, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? बघा, सन 1929 लाहोर या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वातंत्र्य ठराव या ठिकाणी पास करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक बघा, सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? बघा, लॉर्ड माउंटबॅटन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1942च्या आंदोलनामध्ये बघा आझाद रेडिओ स्टेशन चालवण्यामध्ये
कोणत्या महिलेचा समावेश होता? बघा, आझाद रेडिओ स्टेशन चालवण्यामध्ये कोणत्या महिलेचा समावेश होता? बघा, उषा मेहता या महिलांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक विषुववृत्तीय पट्ट्यामधील तापमान खालीलपैकी कशा प्रकारचे असते? विषुववृत्तीय पट्ट्यामधील बघा तापमान पुढीलपैकी कशा प्रकारचे असते? वर्षभर कोरडे आणि उष्ण या ठिकाणी या प्रकारचे हवामान असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सातपुडा या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा, सातपुडा या पर्वत रांगेमध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक धूपगड या ठिकाणी शिखर सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात कमी घनतेचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक बघा, ज्यूटचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होते? बघा, ज्यूट म्हणजे ताग. बघा, तागाचं सर्वाधिक उत्पादन हे बांगलादेशामध्ये होत असते.